इयत्ता 5वी कविता रंग जादूचे पेटीमधले. नमस्कार मुलांनो, रंग जादूचे पेटीमधले ही कविता शिकणार आहोत. ही कविता पद्मिनी बिनीवाले यांची आहे. चला तर मग सुरुवात करूया. मुलांनो, कवितेतील चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? एक मुलगा चित्र काढतो आहे. त्याच्याजवळ टेबलावर खूप रंग आहेत आणि एक मुलगी त्याच्या जवळ उभी राहून त्याचे चित्र बघते आहे. तो मुलगा कशाचे चित्र काढतोय? तो एक देखावा काढतोय. एक घर आहे आणि निसर्ग आहे. बरोबर, तो मुलगा जे चित्र काढतो आहे ते निसर्ग चित्र आहे. या चित्रामध्ये डोंगर आहे, पक्षी उडत आहेत, नदी आहे, झाडं आहेत. असे निसर्ग चित्र काढताना अनेक रंगांचा उपयोग आपल्याला करावा लागतो. या कवितेत कवयित्री आपल्याला हेच सांगत आहेत की या रंगांचा उपयोग करून सुंदर असे निसर्ग चित्र कसे काढता येईल. चला तर ही कविता आता आपण पाहूया. रंग जादूचे पेटीमधले, रंग जादूचे पेटीमधले, इंद्रधनुचे असती रंग जादूचे पेटीमधले, इंद्रधनुचे असती पांढऱ्यातून निघती साती, पांढऱ्यातून निघती साती, पुन्हा पांढरे होती. कवयित्री येथे म्हणतात की पेटीत दिसणारे रंग हे इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणे आहेत. इंद्रधनुष्यात 7 रंग दिसतात. मुलांनो, सांगा कोणकोणते 7 रंग इंद्रधनुष्यात दिसतात? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. त्यांना तानापिहीचे पाजा म्हणतात. बरोबर, इंद्रधनुष्यात 7 रंग असतात आणि हे 7 रंग पांढऱ्या रंगापासूनच तयार होतात. म्हणून कवयित्री येथे म्हणतात की या पांढऱ्या रंगापासूनच वेगवेगळ्या रंगाच्या छटा आपल्याला इंद्रधनुष्यामध्ये दिसतात. मुलांनो, तुम्हाला माहीतच असेल की प्रकाशाचे किरण जेव्हा एखाद्या लोलकातून किंवा पाण्याच्या थेंबातून आरपार जातात तेव्हा त्याचे पृथक्करण होऊन इंद्रधनुष्याचे 7 रंग दिसतात. हो, माहीत आहे. म्हणून कवितेत म्हटले आहे की पांढऱ्यातूनच 7 रंग निघतात आणि हे 7 रंग असलेली एखादी भिंगरी जोरात फिरवली की सगळे रंग एकरूप होऊन पुन्हा पांढरा रंग दिसू लागतो. यासाठी या रंगांना जादूचे रंग असे म्हटले आहे. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवयित्री आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. आकाशाला रंग निळा द्या, छटा रुपेरी वरती असू द्या. आकाशाला रंग निळा द्या, छटा रुपेरी वरती असू द्या. निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती, रंग जादूचे पेटीमधले. मुलांनो, निसर्गचित्र म्हटले की तुमच्या डोळ्यासमोर कोणकोणत्या गोष्टी येतात? आकाश, डोंगर, झाड, पाणी, घर आणि पक्षी. अगदी बरोबर. कवितेत म्हटले आहे की निळा रंग आकाशाला द्या. त्या निळ्या रंगावर रुपेरी म्हणजेच पांढऱ्या रंगाची छटा द्या. आकाशाला रंग देऊन झाल्यावर आकाशात उडणारे हिरवे राघू म्हणजे पोपट आणि इतर पक्षी उडताना दाखवा. आता आपण पुढील कडवे पाहूया. अवती भवती काढा डोंगर, त्यावर तांबूस रंग काळसर. डोंगरातून खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती, रंग जादूचे पेटीमधले. अवतीभवती म्हणजेच आजूबाजूला डोंगर काढा. त्या डोंगराला तांबूस काळसर रंग द्या. तांबूस म्हणजे मातीसारखा रंग. मुलांनो, निसर्गचित्र म्हटलं की डोंगर कड्यांमधून वाहणारा झरा हा काढावासा वाटतोच. या डोंगरातून खळखळ वाहणारा निर्झर म्हणजे झरा काढा. स्वच्छ पाण्याचा वाहणारा झरा दाखवा.